बनवणार आहोत धिरडे। त्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ असेल तर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। यात थोडासा ओवा टाकायचा आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी असं हाताने मॅश करून टाकायचं आहे थोडासा, म्हणजे फ्लेवर छान येतो। या ठिकाणी थोडासा काहीतरी सोडा घालायचा आहे। छान फुगतात त्याच्याने जाळीदार बनतात आपले धिरडे। आता यात थोडीशी हळद घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडंसं लाल तिखट घालायचं आहे। माझा मुलगा जास्त तिखट खात नाही, त्यामुळे कमीच घातलेलं आहे मी यामध्ये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। त्याचप्रमाणे थोडेसे जिरे, हे पण आपण हातावर असे स्मॅश करून घेणार आहोत। चव छान लागते आणि सुगंधही फार छान येतो। आता यात बारीक कट केलेला कोथिंबीर टाकायचा आहे थोडासा। आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि पाणी टाकून अगदी व्यवस्थित भिजवायचं आहे। ह्याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये। थोडं थोडं पाणी घालायचं आहे। विस्करच्या मदतीने मिक्स करायचं, म्हणजे गुठळ्या अजिबात राहत नाहीत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढं पाणी लागेल तेवढंच टाकायचं आहे। मला वाटतंय थोडंसं टाकावं, म्हणून अगदी एक घोटभर पाणी आपण या ठिकाणी टाकणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकही गुठळी राहिलेली नाही आहे। व्यवस्थित पीठ जे आहे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। रवा, गव्हाचं पीठ, त्याचबरोबर सर्व साहित्य। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवायचं, म्हणजे रवा हा फुलत असतो त्यासाठी। मग आपल्याला जर गरज पडली तर आपण याच्यामध्ये पुन्हा पाणी पण ॲड करू शकतो। बघू शकता तुम्ही तयार आहे आपलं पीठ। आता याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूयात। या ठिकाणी 10 मिनिटं आपली झालेली आहेत। आपलं पीठ छान आपण रेस्टला ठेवलं होतं। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यात जर पाण्याची गरज असेल तरच ॲड करायचं आहे। तर मला काही पाण्याची गरज वाटत नाही आहे यात। आता आपण याचे मस्तपैकी धिरडे बनवून घेणार आहोत। तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता। आता यावर थोडंसं तेल टाकायचं आहे। व्यवस्थित ते तेल पसरवून घ्यायचं आहे आणि धिरड्याचं जे आपलं बॅटर आपण तयार केलेलं आहे हे याच्यावर स्प्रेड करायचं आहे। अगदी जाडही ठेवायचं नाही आहे धिरडं आणि अगदी पातळही करायचं नाही आहे। मीडियम साईजचं असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे। याच्या कडा जेवढ्या जास्त पातळ असतील तेवढं हे जास्त कुरकुरीत लागतं आणि छान लागतं, टेस्टही छान येते। आता व्यवस्थित ह्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान मंद आचेवर भाजू द्यायचं आहे। ह्याच्या कडा सैल व्हायला लागल्या की पलटायचं आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी कढाई मस्त अगदी सैल झालेली आहे। नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे, म्हणजे धिरडे छान आपल्याला व्यवस्थित पलटताही येतात। बघू शकता तुम्ही या ठिकाणी अगदी बारीकवर होऊ द्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी पलटल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला इथे तेलाचा काटा टाकायचा आहे। छान या ठिकाणी आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे। अगदी जळू द्यायचं नाही आहे। आपलं धिरडे या ठिकाणी छान असं खरपूस भाजून झालेलं आहे। वासही छान सुटलेला आहे। काढून घ्यायचं आहे। आता हे असं प्रेस करून व्यवस्थित हे केलं छान भाजल्या जातं सगळीकडूनच। आता आपण हे काढून घेऊया। दुसरं धिरडं आपण या ठिकाणी स्प्रेड करून घेतलेलं आहे। मस्त बारीकवर होऊ द्यायचं आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपले दुसरे व्हिडिओ देखील मी अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा बघा आणि ह्या व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। 1.5 वाटीचं जे माप आहे त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित आपण या साईजचे जरी केले तरीही 4 ते 5 धिरडे आरामात होतात।
बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपले धिरडे मस्तपैकी तयार आहेत. दह्यासोबत किंवा चटणीसोबत सर्व करा आणि खा. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपले खुसखुशीत आणि खमंग धिरडे तयार आहेत. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.